तुम्ही कधी विचार केलाय? तुम्ही श्वास घेता, तुमचा श्वास कोण घेतो? तो झोपला तरी श्वास चालू असतो. मग श्वास घेतो कोण? आज आपण जाणून घेणार आहोत शिवांनी सांगितलेली 5000 वर्ष जुनी एक अद्भुत ध्यानविधी, श्वासविधी. स्वागत आहे आपल्या या आम्ही विष्णुदास यूट्यूब चॅनलमध्ये. हे चॅनल फक्त धर्माच्या गोष्टींसाठी नाही, हे त्या लोकांसाठी आहे ज्यांना सनातन धर्मामागचं गूढ विज्ञान समजून घ्यायचं आहे, ज्यांना जाणून घ्यायचं आहे की आपल्या ऋषींना हजारो वर्षांपूर्वी काय माहिती होतं, आणि ज्यांना अनुभवायचं आहे ते जे फक्त पुस्तकांमध्ये मिळत नाही. आपल्या ऋषींनी लिहिलेले ग्रंथ म्हणजे विज्ञान, भैरवतंत्र, उपनिषद आणि पतंजली योगसूत्र हे फक्त धार्मिक ग्रंथ नाहीत. हे चेतनेचं विज्ञान आहे, आत्म्याचं इंजिनिअरिंग मॅन्युअल आहे. या मालिकेत आपण जाणून घेणार आहोत विज्ञान भैरवतंत्रातील 10 सर्वात शक्तिशाली ध्यानविधी, पूर्ण प्रॅक्टिकल, स्टेप बाय स्टेप. विज्ञान भैरवतंत्र म्हणजे काय? हा ग्रंथ काश्मीर शैव दर्शनातील सर्वात महत्त्वाचा ग्रंथांपैकी एक मानला जातो. याची सुरुवात एका संवादाने होते. देवी पार्वती भगवान शिवांना विचारतात, हे प्रभू, परमसत्य काय आहे? भैरव कोण आहे? हे विश्व कुठून आलं? आणि मी त्या सत्याचा अनुभव कसा घेऊ? हा प्रश्न प्रत्येक जागृत आत्म्याचा आहे. आणि शिव उत्तर देतात, 112 ध्यानविधींमध्ये 112 वेगवेगळ्या तंत्राद्वारे एकाच ध्येयाकडे, परमचेतनाच्या अनुभवाकडे. आता इथे एक खूप महत्त्वाची गोष्ट आहे. या 112 विधींमध्ये कोणतीही पूजा नाही, कोणताही कर्मकांड नाही, कोणताही देवळाचा आग्रह नाही. शिव म्हणतात, तुझ्याकडे आधीपासूनच सर्व काही आहे. तुझा श्वास, तुझी चेतना, तुझी जागरूकता, फक्त त्यांना योग्य प्रकारे पाहायला शिक. विज्ञान भैरवतंत्र या नावाचा अर्थ, विज्ञान म्हणजे बाहेरील सायन्स नाही, तर आतलं विज्ञान, अनुभवातून येणारं ज्ञान. भैरव म्हणजे जो भयाच्या पलीकडे गेला आहे, ज्याने मृत्यूकडे पाहिलं आणि तरीही शांत राहिला. तंत्र म्हणजे पद्धत, विस्तार, सिस्टम. म्हणून विज्ञान भैरवतंत्र म्हणजे अशी पद्धत जी तुला भयाच्या पलीकडे नेऊन परमचेतनेचा अनुभव देते. आजची पहिली आणि सर्वात शक्तिशाली विधी, श्वासविधी. शिव या विधीबद्दल म्हणतात, श्वास प्रश्वासयोरित्या विभज कुंभकांतरे शून्याभ्याम भरते देशी भैरवोदया. याचा अर्थ जेव्हा श्वास आत जातो आणि जेव्हा बाहेर येतो, त्या दोघांच्या मधला जो क्षण आहे त्या शून्यात थांब. भैरव तिथे प्रकट होतो. श्वास इतका महत्त्वाचा का? आपण दिवसाला सुमारे 21,600 वेळा श्वास घेतो, जन्मापासून मृत्यूपर्यंत, पण आपण त्याकडे लक्ष देत नाही. शिव म्हणतात, फक्त श्वासाकडे पूर्ण जागरूकतेने पहा, बाकी काही करण्याची गरज नाही. कारण श्वास ही एकमेव गोष्ट आहे जी ऑटोमॅटिक ही आहे. तो शरीर आणि आत्मा यांच्यातला पूल आहे. श्वासाच्या 3 अवस्था. पूरक, श्वास आत जाणे, ऊर्जा वर जाते, चेतना जागृत होते. 2. रेचक, श्वास बाहेर जाणे, शरीर शांत होतं, सोडून देण्याची अवस्था येते. 3. कुंभक,
आपण श्वासावर लक्ष केंद्रित करतो. मेंदू अधिक शांत होतो, अनावश्यक विचार कमी होतात, शरीर रिलॅक्स होतं, जागरूकता वाढते. म्हणजेच हजारो वर्षांपूर्वी जे सांगितलं होतं ते आज विज्ञान हळूहळू समजू लागलं. आता प्रत्यक्ष साधना करूया. वेळ सकाळी सूर्योदयाच्या वेळी किंवा रात्री झोपण्यापूर्वी 10 ते 20 मिनिट शांत जागा निवडा. फोन सायलेंट करा. आसन सुखासनात बसा किंवा खुर्चीवर. पाठ सरळ, डोळे बंद. मनात फक्त एक वाक्य म्हणा, मी फक्त साक्षी आहे. पहिला टप्पा श्वास पाहणे. श्वास बदलायची नाही, कंट्रोल करायचा नाही, फक्त पाहायचा. नाकाजवळ हवा स्पर्श करते ते जाणवा. आता येणारी हवा थंड, बाहेर जाणारी हवा उबदार. बस इतकंच. मन भरकटलं, काही हरकत नाही. पुन्हा श्वासाकडे या. दुसरा टप्पा गॅप शोधणे. श्वास आत गेला, एक छोटासा विराम, तो पकडा. श्वास बाहेर गेला, पुन्हा छोटासा विराम, तो अनुभव. सुरुवातीचा तो क्षण खूप छोटा असेल, कदाचित 1 सेकंदही नाही, पण त्या क्षणाला एक विचित्र शांतता असते. तिसरा टप्पा शून्यात उतरणे. विचार आले तर त्यांच्याशी भांडू नका, फक्त बघा आणि पुन्हा श्वासाकडे या. हळूहळू तुम्हाला जाणवेल श्वास, शांतता आणि जागरूकता एक होत आहेत. आणि एका क्षणी ना भूतकाळ राहिला ना भविष्यकाळ, फक्त शांत उपस्थिती. शिव म्हणतात हीच परमचेतना आहे. सुरुवातीला काय अनुभव येईल? पहिले काही दिवस मन खूप पळेल, हे अगदी सामान्य आहे. 5 ते 7 दिवसांनी एक वेगळी शांतता जाणवू लागेल. 15 ते 21 दिवसांनी जीवनाकडे पाहण्याची दृष्टी बदलू शकते. लोक कोणत्या चुका करतात? श्वास कंट्रोल करणे हे प्राणायाम नाही, फक्त निरीक्षण आहे. लगेच अनुभव हवा असणे, अपेक्षा सोडा. तिसरा नियमितता नसणे. रोज 10 मिनिटे हे 1 दिवस 1 तास करण्यापेक्षा चांगलं. चौथा विचारांशी लढणे. विचार येणारच, त्यांना फक्त पहा. शेवट आज रात्री फक्त 10 मिनिटे 2 श्वासामधला तो शांत क्षण शोधून बघ. कदाचित तिथे तुला स्वतःचं खरं स्वरूप दिसेल. पुढच्या भागात